नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे अनुराधा किचनमध्ये. आपण आज करणार आहोत बिस्किटापासून केक. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: हॅपी हॅपी बिस्किट घेतलेत आपण 6, 1 वाटी दूध, तेल, इनो पुडी आणि सजावटीसाठी काजू आणि बदाम. आपण सर्वात अगोदर बिस्किट मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता आपण मिक्सरमधून बिस्किट बारीक करून घेतलेले आहेत. आता दूध टाकून मिक्स करून घेऊया. आपण दूध टाकून मिक्स करून घेऊया लागेल तसं. आता आपल्याला जास्त पातळ पण आणि जास्त घट्ट पण करायचं नाही, मीडियम ठेवायचं आहे. आणखीन आपल्याला थोडंसं दूध टाकूया. आता इनो पुडी टाकूया. एकाच बाजूने फेटायचं. आणखीन थोडंसं दूध टाकूया. बघू शकता तुम्ही किती छान झाले आपलं मिश्रण. आहे त्याच्यावर आपण कढई ठेवूया आणि त्याच्यात मीठ टाकून घेऊया. हे एकदा दोनदा यूज केलेलं मीठ आहे. हे मीठ गरम होते तोपर्यंत आपण भांड्याला तेल लावून घेऊ. केक करण्यासाठी आपण कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्याच्यात बटर पेपर टाकलाय. त्याला आपण तेल लावून घेऊया. आता आपल्याकडे भांडं उपलब्ध नाही आहे, त्याच्यामुळे घरातलं आहे तेच भांडं घेतलेलं आहे. अशा प्रकारे तेल मस्तपैकी लावून घ्यायचं आणि ह्याच्यात आपलं ते केकचं मिश्रण ओतून घ्यायचं. आता आपण हे केलेलं मिश्रण केकच्या भांड्यात ओतून घेऊया. आता असं करायचं, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही. आता आपण केकचं बॅटर ओतलेलं आहे. आता आपण ह्याला गार्निशिंग करून घेऊया. आता काजू लावून घेऊ, बदाम, त्याच्यावर वरती आपण किसलेलं चॉकलेट टाकूया. आता आपली कढई गरम झालेली आहे. आता आपण हे 15 मिनिटासाठी ठेवूया आणि ह्याच्यावर झाकण ठेवूया. आता 15 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आपला केक कसा छान फुगलेला आहे. आता आपली रेसिपी जवळजवळ तयार झालेली आहे. आता आपण हा केक खाली काढून घेऊया आणि थंड करायला 10 मिनिटं ठेवूया. तर बघू शकता 10 मिनिटं झालेले आहेत. किती आपला केक छान निघालेला आहे. आता आपण ह्याच्यावर डेअरी मिल्कची क्रीम टाकून घेऊया. सजावटीसाठी काही पण टाकलं तरी चालतं. आता आपला हा घरगुती केक आहे, त्याच्यासाठी मी काय केलं, स्ट्रॉबेरी चॉकलेट घेतलीत बघा आणि ते लावलेत अशी छानपैकी. तुम्ही काजू बदाम वगैरे काही टाकलं तरी चालेल. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तर मग आज आपला केक तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. या खायला.